हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी चायना ग्रास पुडिंग बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. चायना ग्रास पॅकेट हे कोणत्याही किराणा माल दुकानामध्ये किंवा डीमार्टमध्ये आपल्याला भेटेल. तर यासाठी लागणारे साहित्य पाहू. त्यामध्ये अर्धा लिटर दूध, 2 ते 3 चमचे साखर, पिस्ता आणि बदाम. हे चायना ग्रासचं पाकिट आहे. तर ह्याला जेली असंही बोललं जातं. तर ह्या पॅकेटमध्ये साखर थोडी असते, पण आपण 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही साखर घातला नाही तरीही चालेल. दूध थोडं गरम करून घेऊ आणि त्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे आणि हे मिश्रण हलवत राहायचं आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपण चायना ग्रास हे थंड दुधामध्ये मिक्स करून घेऊ. थंड दुधामध्ये मिक्स केल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता हे दुधामध्ये ॲड करू. त्यानंतर हे मिश्रण आपण हलवत राहू. दोन ते 3 मिनिट आपण हलवत राहायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता ह्याला उकळी आलेली आहे. आपण आता गॅसची फ्लेम बंद करू आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरवरती थंड करून मगच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. गार्निशिंगसाठी आपण बदाम आणि पिस्ता वापरायचा आहे. हे आपण वरूनच टाकायचं आहे. ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी आपण बाहेर ठेवायचं आहे. ते थंड झाल्यानंतरच मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवू. चला तर आपलं पुडिंग आता तयार झालेलं आहे. त्याला कट करून घेऊ. याची टेस्ट म्हशीच्या दुधाचा जो खरवीस असतो ना, त्याच्यासारखी लागते. ज्यांना ज्यांना खरवीस आवडतो त्यांना हे पुडिंग नक्कीच आवडेल. एकदा घरी नक्की करून पहा.
ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्यास पाहायला भेटतील. थँक्यू.